फडणीस पंत दिली का शेतकऱ्याच्या हातामध्ये गाजरच? शेवटी पुसली का त्याच्या तोंडाला पानं? झालं तुमचं समाधान? काय बोलावं तुम्हाला हो? तुमच्या एवढा कपटी माणूसच मी नाही बघितला. कर्जमाफी देतोय आणि पात्र शब्द टाकतोय. काय म्हणजे हसू केलं हो, आमच्या जगण्याचं हसू केलं तुम्ही शेतकऱ्यांच्या. ज्या शेतकऱ्यांनी मार्च एंड पर्यंत सगळी कर्ज नवजुनी केलेत इथं, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तुम्ही. 30 सप्टेंबरची तारीख केली. अरे मार्च एंड पर्यंत सगळे शेतकरी कर्ज नवजुनं करतात. या वर्षीची राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. मार्च 2025 ला शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनी केली. तुम्ही तारीख जाहीर केली 30 सप्टेंबर. मग ते कर्ज चालू बाकी तर चालं ना. मग त्या शेतकऱ्याला लाभ कितीचा भेटणार? 50,000चा. अरे काय लाजा वाटू द्या जरा, लाजा. म्हणे आम्ही शेतकऱ्याचा 7/12 करणार, कोरा कोरा कोरा. अरे चुना लावून बोंबलला होतात की कधी करणार आहेत शेतकऱ्याचा 7/12 कोरा? हा, म्हणजे घोषणा करताना लाज वाटत नाही का तुम्हाला मत घेताना? हा, अरे काय बोलावं तुम्हाला, शब्द कमी येतो तुम्हाला बोलण्यासाठी. कर्जमाफी देताना बी गडी पात्र शब्द टाकतोय त्याच्यामध्ये. द्यायची होती तर सरसकट द्यायची ना मग. हा, आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे नाहीये बाबांनो 1 रुपयाचं कर्ज. तुम्हा शेतकऱ्यांसाठी जीव तिळतिळ तुटतो माझा. माझ्या घरी माझ्या वडिलांवरती 1 रुपयाचं कर्ज नाही. 35,000ची सोसायटी, ती बी चालू बाकी मध्ये. कधी कोणत्या सरकारी योजनेचा लाभ नाही घेत आम्ही. बट तुम्हा सामान्य शेतकऱ्यासाठी जीव तिळतिळ तुटतो. मला सांगा, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये पात्र शब्द टाकला. तुमच्या हातामध्ये काय धतुऱ्या येणार आहे का रे? 2% शेतकऱ्याची कर्जमाफी होईल या कर्जमाफी योजनेमध्ये, आणि त्याची तारीख बी नाही आली, आणि त्यात सेपरेटली पात्र शब्द टाकला. काय भेटणार तुम्हाला? तोंडाला पुसलेली पानं. कुठे गेले आता ते शेतकरी नेते? भलं मोठं आश्वासन घेऊन आले होते ना, झालं का त्या आश्वासनासारखं? काहीच नाही. म्हणे पुढचे थकीत राहणारी बी येणार होती, आली 30 सप्टेंबरची, त्याच्या आधीचीच पुढची गेली. काय बोलावं, वाईट लावलंय. फडणीस, याचे भोग तुम्हाला एक दिवस भोगावे लागतील. जोपर्यंत शेतकरी दम धरेल ना तोपर्यंतच धरणार आहे. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या संयमाचा बांध फुटेल ना, त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना पाय उतार केल्याशिवाय तो शांत बसणार नाही.